शेतकरी बंधूंनो राम राम। आता हे जे समोर जे ऊस तुम्ही पाहू शकतात ना, हे ऊस आहे बघा, तिसऱ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे। ऊसाची जात आहे 8005 आणि दोन्ही सरीच्या मधला अंतर आहे 4 फूट। तर 2 वर्षानंतर म्हणजे पहिल्या वर्षी इथे निघला बघा आपल्याला ऊस 46 टन कवा पहिल्या वर्षी, आणि गेल्या वर्षी इथे निघला बघा 40 टन, आणि ह्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी 46 टन, दुसऱ्या वर्षी 40 टन, आणि ह्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी आपण राखलाय। आता हे तिसरं पीक आहे। आता हे काय झालं माहिती आहे का, इथं आजूबाजूला शेतकऱ्यांना बाजऱ्या पेरलेल्या आहेत। तर त्यांचं बघून बी समजा आपल्या मन दळमळ करू लागलं, म्हणजे वाटू लागलं आपल्याला काय करावा की ऊस मोडून आपण बी इथं बाजरी करावी। काय केलं माहिती का, आता जुना काळ होऊन गेला बघा। आता कसं आहे, कोणते बी बांधकाम कोणतं काम करायचं म्हणलं की त्याचं काय करते, इस्टिमेट अगोदर काढते। त्या इस्टिमेटमध्ये काय असतंय, ह्याचा खर्च किती होईल ह्याचा अंदाजे एक बांधणी करते। तर तशी आपण त्याची बांधणी केली। तर बांधणी केल्याच्या नंतर त्याला खर्च येऊ लागला बघा 10,000 रुपये। आणि 10,000 खर्च करून पुन्हा इकडे डुकराचा त्रास आहे बघा, काळीची जमीन आहे, डुकराचा त्रास आहे। त्याला डुकरं आणि पाखरं पुन्हा राखीत बसावं लागले असते। मग कमी जास्त मी तुम्हाला सांगतो, आता हे जे तुम्ही पाचट बघू शकतात ना, ह्या पाचटाखाली 2 वर्षाचं पाचट आहे, आणि हे जे वरी जे आता ताजं पाचट आहे का पडलेलं आहे, हे म्हणजे 3रं वर्षाचं पाचट आहे। आणि त्याच्यामध्ये मोठी समस्या कोणची होती बघा, की अगोदर पाचटाला फुकून द्यावं लागत होतं, आणि मगच ते ट्रॅक्टरचं जे पेरणी यंत्र आहे का ते चलत होतं। आणि आपल्याला तर समजा हाताने बैलांनी समजा टिपणीने आपल्याकडे बैल आहेत, ते तिथं गोष्ट जमतच नव्हती। मग त्या पाचट फुकण्यामुळे आपण काय केला, निर्णय कॅन्सल केला। पण त्या निर्णय घेता वेळेस असं बघता बघता 1-2-3 महिने निघून गेले बघा। 2-3 महिने निघून गेल्यानंतर ऊसाला पाणी नव्हतं, काही नव्हतं। हे जे इकडे कडीचा हे पाट आहे का या खांब्यापासून, हेच पाट्यात ओली तिली ऊस दिसत होता, आणि इकडा जी पाट आहे का इकडा ऊस, इकडे काहीच नव्हतं। म्हणजे निव्वळ बच्चर ऊस असा मोडून टाकायचा। मी आता समजा वैयक्तिक माझा मोठेपणा सांगत नाही, पण माझ्या जागेवर समजा दुसरा कोणी एखादा शेतकरी असता का, त्याने एकदा बी हे ऊस ठेवला नसता बरं का। पण आपण ठेवला। आपण ठेवण्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो, हे वळण आहे का, ह्या वळणाच्या वरी आपली 4 एकर जमीन आहे। तिथला ऊस आपण मोडलेला आहे। तिथं 3ऱ्या वर्षीचा काही 4थ्या वर्षीचा काही खोडा ऊस होता। आता पुढचं नियोजन कसं आहे माहिती का, तिथं आपण सोयाबीन घेणार आहे, आणि सोयाबीन घेतल्याच्या नंतर आपल्याला नवीन 4.5 फुटाची लागण करायची। आपलं जुनं जे अंतर आहे का 4 फूट आहे, आता अर्धा फूट वाढवायचे, 4.5 फूट करायचे। आता कारण कशामुळं माहिती का, की सगळा ऊस आपल्याला भविष्यात मिशननी तोडणी करायची, मजुराच्या नादी लागायचं नाही, काय नाही। मजूर खूप सतावत आहे आणि खर्च बी खूप होत आहे। कारण एका टायरला गावातच कारखाना टायरला इंट द्यावा लागायली 150, 200, 250, 300, 400, 500 पोचतो। कारण त्यांचा कोणी मालक नाही आणि काहीच नाही, ते काय आपल्याला परवडत नाही। बरं जाऊ द्या, आता समजा विषय आपला दुसरीकडे चालला आहे। मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते मेन मुद्द्यावर येतो। शेतकरी बंधूंनो, चॅनलवर नवीन असताना तुम्ही चॅनल सबस्क्राईबर करा। अशीच तुम्हाला शेतीविषयी माहिती पाहायला जर आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईबर, लाईक आणि शेअर जरूर करीत जा। कारण काय असतं माहिती का, आपण जे बोलतो, जे तुम्हाला सांगतो का, ते आपल्या अनुभवाचे बोलत बरं का। आपण तसं काही बी कुठली माहिती उचलत नाही आणि काही बी सांगत नाही। तर मग काय केलं माहिती का, 1-2-3 महिन्याचा कालावधी गेला। 2-3 महिन्याचा कालावधी गेल्याच्यानंतर मग आपण ह्याला दिलं बघा पाणी। तर पाणी दिल्याच्यानंतर आज तुम्ही बघू शकतात, इतका बी ऊस फुटला आहे म्हणतात की अक्षरशः असे बुचकेच कुठं बी बुचकेच आहेत ऊसाचे। कारण कशामुळं माहिती का, ऊसाचं पीक आहे का हे बेश्रमासारखं आहे, कुटुंबासारखं। हे कवर बी फुटत आहे बरं का। पण मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी आवर्जून, की तुम्ही म्हणता मला 100 टन काढायचं आहे, मला 150 टन काढायचं आहे, तर जमणार नाही बरं का। हां, एक गोष्ट तिरकालबाजीत सत्य मी सांगतो तुम्हाला, की काळी आई का तुम्हाला कधीच उपाशी मरू देणार नाही। कारण तुमचं प्रयत्न प्रामाणिक पाहिजे, तुमच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद पाहिजे। आता ह्या ऊसामध्ये तुम्ही तरी म्हणता का गवत आहे, पण मी गवत बघतोय बरं का। एखादं गवत सापडत आहे, त्या गवताच्या नादाने एखादी कानी झालेली, ती कानी सापडती, पाठीमागं कॅन्ड आहे बघा भरून ठेवलेला,
पाणी पिण्यात येतं 4-5 लिटर, जेवण करण्यात येतं 2-3 टाईम, कुठं जाणं येणं नाही, मग त्याच्यामुळं आपला खर्च बी वाचत आहे बरं का. आता तुम्हाला मला दाखवायचं आहे, एक 3-4 महिन्याच्या घरात ऊस गेला आहे बघा ह्यो. तर अजून बी ह्या बघा, आता हे जे फुटवे आहेत का, हे पुरे फुटवे नवे आहेत बरं का. हे बघा, हे इतका ऊस जमणार आहे ना हे बरं का, मला सगळं कळून येईल आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं आहे आपण, एक नवीन प्रयोग केला आहे. ह्याच्यामध्ये 18 ते 20 बैलगाड्या आपण ह्याच्यामध्ये शेणखत टाकलं आहे. हे बघा, हे पुरी जागा आहे का ही शेणखताची. आता ह्याच्या हे काय जमीन होणार आहे बघा नाही. हे बघा, आता ह्याला पाणी बी झालं, ह्याला पुरं शेणखत आहे हे. आणि पाचटामुळं काय जास्त पांगीत आलं नाही, कारण काय होतं खाली खोरं लागत होतं. खाली खोरं लागून मग ते उधळता येत नव्हतं. आता ह्या बघा, हे शेणातले कोंब आहेत का, पुरे नवीन कोंब आहेत. आणि हे जसे झाडं मोठाले होते ना का, तसा ऊस आहे का, तसा ऊस आपला दाटवा दिसणार आहे. आता काम करीत करीत मला म्हणजे कळून आलं बघा, हे जाणवलं. तर त्याचाच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून द्यायले. काहीच नव्हतं राहिलं बघा ह्याच्यामध्ये, रामच नव्हता. पण आता बऱ्यापैकी ऊस जमला बरं का. बारीक कोंब निघत येत असून, कारण कशामुळं माहिती का, ह्याच्यामध्ये 5-8चा दडपा आहे. त्या 5-8ने एक दिसत नाही. आणि समजा मोठे ऊस झाले का, मग मात्र हे ऊस एकच नंबर दिसणार आहे. ऊसाला कलर बी, ऊस बी चांगला आहे. आता जे राहिलं समजा दिसायला तुम्हाला असं म्हणजे निर्मळ दिसत नाही ना, आयचं दिसत आहे. काय फरक पडत नाही, मी तुम्हाला सांगतो. आयचं आपल्या डोक्यातच आहे. शेती जमीन जेवढी आपली झाकून राहीन का, तेवढी आपली मातीचं जे कल्चर आहे का, म्हणजे मातीची गुणवत्ता ती टिकून राहणार आहे. आणि माती एक नंबर अशी लोण्यासारखीच बनणार आहे. आणि जरूर एक दिवस मी तुम्हाला असाच व्हिडिओ बनवून याच्यामधले गांडूळ नक्कीच दाखवणार. शेतकरी बंधूंना माहिती कसं काय वाटले कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.